हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी या तीनही सिनेमांसाठी सलग 3 वेळा नॅशनल अवॉर्ड्स घेऊन नॅशनल अवॉर्डची हॅट्रिक करणारे परेश मोकाशी सर आणखीन एक सिनेमा आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत, ज्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. 1 जानेवारी 2025ला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि ऑफकोर्स नवीन वर्षाची सुरुवात पहिल्याच दिवशी, पहिलाच शो मॉर्निंगचा, ते पण आपण मराठमोळ्या चित्रपटापासून चालू करणारे राव. हाताशी तोंडाची गळ्याशी ओके पाळे बोके खोक्यावर खोके बॉडीवर डोके. चला, हा ट्रेलर मला कसा वाटला त्याबद्दल पटापट चर्चा करूया. आता सगळ्यात आधी मंडळी, या सिनेमाचं ना ज्यावेळेला सगळ्यात आधी मोशन पोस्टर आलं, त्याच्यानंतर टीजर आलं. सो मी दोन्ही वेळेला ना थोडीशी अचंबित होते अँड देन आय स्टार्टेड माय रिसर्च. सो मला असं कळलं रिसर्चच्या दरम्यान की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ऑलरेडी हे साधारण 12 ते 15 वर्षांपूर्वीचं एक नाटक होतं, जे त्यावेळेला सुद्धा परेश मोकाशी सर यांनीच दिग्दर्शित केलेलं होतं आणि ते नाटक प्रचंड गाजलेलं होतं त्या काळामध्ये. ऑफकोर्स मला ते आतापर्यंत नाही बघता आलं फॉर सम रिझन. पण त्याच्यानंतर मी थोडासा अजून जास्त रिसर्च केला. मग मी याचा प्रोमो बघितला YouTubeवरती. चार्ली चॅप्लिन पण तुम्हाला मराठी येतंय? पण ऍक्च्युअल नाटकाचा जो व्हिडिओ आहे ना, तो कुठेच अवेलेबल नाहीये. आय थिंक चांगला निर्णय आहे की ते कुठेच अवेलेबल नाहीये. पण मग मी Amazonवरती गेले आणि मग म्हटलं चला याची सीडी आहे का बघूया. कारण मी इथून मागे असं 2 ते 3 वेळा केले की मला ना अचानक काहीतरी कुठेतरी काहीतरी नाटकाचं नाव दिसतं आणि मग मी पटकन Amazonवरती जाते आणि मग त्या नाटकाची सीडी आहे का हे बघते. असेल तर पटकन मागवून ते नाटकं मी बघितलेली आहेत. सो येस, पण अनफॉर्च्युनेटली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकाची सीडी Amazonवरती पण अवेलेबल नाहीये. चांगली गोष्ट आहे. देव असून युद्ध देवांचा पराजय ब्रह्मदेवाचा सल्ला सरस्वती नदीच्याकडे देते देवांना सिद्ध करता चालू शेवटी वृत्रासुराचा वध. वा. सो माझा एकच प्रयत्न आहे की बाबा रे, प्रत्येक मराठी सिनेमाला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी यावं. त्याच्याचमुळे आपल्या चॅनलवरती आपण दिवस आणि रात्र मराठी सिनेमांचे ट्रेलर, टीजर रिव्ह्यू, सिनेमांचे रिव्ह्यू सगळे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता ओव्हरऑल मला हे ट्रेलर कसं वाटलंय मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं, त्याबद्दल मी चर्चा करणार आहे. सगळ्यात आधी जर का या सिनेमाच्या कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर प्रशांत दामले, आनंद इंगळे, मनमीत, प्रणव रावराणे, गणेश मयेकर, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, सुनील अभ्यंकर, रितिका श्रोत्री हे सगळे आपल्याला सिनेमामध्ये दिसते. आणि ॲज यू कॅन सी लांबलचक स्टारकास्ट आहे राव. आणि सगळेच्या सगळे स्टार्स इतके तगडे आहेत मराठी सिनेमासृष्टीतले. कमालीचे सगळे ॲक्टर्स आहेत या सिनेमामध्ये. आणि मी खरं सांगू, बऱ्याचदा असं होतं की एखाद्या सिनेमाच्या कलाकारांना घेऊन तुम्ही जास्त एक्सायटेड असता, ना की त्या कलाकाराच्या लेखक किंवा दिग्दर्शकला घेऊन. पण जेव्हा जेव्हा परेश मोकाशी हे नाव दिसतं ना, तेव्हा तेव्हा मी सगळ्यात आधी त्या दिग्दर्शकाला घेऊन एक्सायटेड असते. कारण का, परेश मोकाशी नाव हे दिसलं ना, समजून घ्यायचं काहीतरी वेगळाच सिनेमा निघणार आहे, काहीतरी वेगळंच सरप्राईज घेऊन तो येणार आहे तुमच्या समोर आणि अत्यंत ब्रिलियंट रायटिंग असणार आहे. मग ती कॉमेडीची असू दे किंवा मग ती सस्पेन्सवाली असू दे किंवा मग ती सिरियस एकदम ड्रामा जॉनरामधली असू दे. पण ज्या वेळेला परेश मोकाशी हे नाव दिसलं ना, समजून घ्यायचं तुम्हाला ना पैसा वसूल सिनेमा बघायला मिळणार आहे. हिटलरचं पिस्तूल तो मेला असेल तर वय नव्हतं त्याचं, लवकर गेला. नाही, आपण एक तार तरी पाठवली पाहिजे जर्मनीला. हिटलर सिरियस, स्टार्ट इमिडिएटली. आता मंडळी, हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल किंवा एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी हे तिन्ही सिनेमे मी बघितलेले आहेत आणि कमालीचे दर्जाचे सिनेमे आहेत. वाळवीबद्दल जर का मी स्पेशली बोलायचं झालं तर मला अजून आठवतंय की वाळवी ह्या सिनेमाने हळूहळू पेस पकडला होता सिनेमागृहामध्ये. म्हणजे सुरुवातीलाच अगदी, कारण का काही जास्त प्रमोशन केलेलं नव्हतं फारसं जास्त. ॲज युजल मराठी सिनेमाची ते सगळ्यात जास्त आता लॅक होत आहेत ते आहे प्रमोशन्स आणि मार्केटिंग अँड ब्रँडिंग. सो अगेन त्याही सिनेमाचं जास्त प्रमोशन नव्हतं आणि त्यावेळेला वेड हा सिनेमा नुकताच त्याच्या आधी रिलीज झाला होता. मला असं वाटतं की त्यावेळेला ना हळूहळू माउथ पब्लिसिटीच्या हिशोबाने आपल्या चॅनलवरती वाळवीचा अजूनही रिव्ह्यू आहे. सो जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता. पण मला अजूनही आठवतं की मला तो सिनेमा इतका आवडला होता, स्पेशली लास्टचं सस्पेन्स जे होतं. कुणी वाळवी हा सिनेमा बघितलेला आहे? जर बघितलेला असेल आणि तुम्हाला जर का वाळवी सिनेमाचा क्लायमॅक्स लक्षात असेल तर मला लिहा ना कॉमेंट सेक्शनमध्ये की नक्की काय झालं होतं क्लायमॅक्समध्ये. बट एनिवे, कमिंग बॅक टू दिस ट्रेलर अगेन. सो परेश मोकाशी सर आहे दिग्दर्शक म्हणून, त्याच्यामुळे कुठेतरी आपण निर्धास्त आहोत आणि आरामात तुम्ही सिनेमाचं तिकीट काढू शकता, हे मी तुम्हाला ॲडव्हान्समध्येच सांगते. ओव्हरऑल मला संपूर्ण सिनेमाच्या ट्रेलरचा पेस खूप आवडतोय. म्हणजे कलर ग्रेडिंग असेल किंवा आता ही जी कथा आहे ना या सिनेमाची, तर साधारण 1942च्या काळातली असणार आहे, जिथे वर्ल्ड वॉर II सुरू होतं आणि मग हिटलर भारतात आल्यानंतर एक छोटंसं गाव आहे, तिथे तो डिक्टेटरशिप करत असताना मग गावातल्या काही एक नाटक मंडळी असते, मग ती कशा पद्धतीने काय ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणते किंवा काय नक्की होणार आहे, सिन्स मला नाही माहितीये फार जास्त. मी ज्यावेळेला रिसर्च केला तेव्हा मला समजतंय. पण त्यामुळे मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण मला असे हिस्टॉरिकल आणि
आपल्या आत्ताच्या काळापासून थोडंसं मागे ज्यावेळेला कुठलाही सिनेमा मला घेऊन जातो ना, तेव्हा ते मला बघायला खूप आवडतं. आता मंडळी 90च्या जनरेशनची आपण मुलं आहोत. आपलं अख्खं लहानपण ना प्रियदर्शनच्या फिल्म्स बघताना आपण मोठे झालोय. हेराफेरी, हंगामा, चुप चुप के, भूलभुलैया, खट्टा मीठा हे सगळे जितकेसे सिनेमांची लांबलचक लाईन आहे ना, ही आपल्याला लिटरली एक मला असं वाटतं खूप सुंदर अशी भेट दिली आहे प्रियदर्शनने. बॉलिवूडचा तो काळ मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता, ज्यावेळेला कुठल्याच प्रकारचे प्रोपगंडे त्याच्यामधनं बनवले जात नसायचे आणि बनवले जरी जात असायचे तरी फार तुरळक आणि एकंदरीत तो जो कॉमेडीचा जो जॉनरा होता ना, तो इतका मस्तपैकी एक्सप्लोर केलेला होता प्रियदर्शनने आणि त्यांच्यामुळे आपल्याला बाप बाप सिनेमा, आयकॉनिक सिनेमे आत्ता पण ते सिनेमे कधी पण कुठच्या पण चॅनलवर असू द्या, आपण ते बघतो. सो ते त्या पद्धतीचे बाप सिनेमे त्यांच्याकडनं आपल्याला लाभलेत. मला असं वाटतं व्हेन इट कम्स टू मराठी सिनेमा इंडस्ट्री, परेश मोकाशी हे एक्झॅक्टली प्रियदर्शन सर यांच्यासारखे आहेत आणि खूप आदर आहे मला ह्या दोन्ही व्यक्तींसाठी माझ्या मनामध्ये आणि नक्कीच मला असं वाटतं की हा सिनेमा कॉमेडी आणि पंचेस सगळे एकदम व्यवस्थित ऑन पॉइंट लँड होणार आहेत, कारण ट्रेलर मधला मला हा एक पंच खूप आवडला. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास पदे शुभदे स्वाहा. स्वतंत्रते भगवते त्वमहं यशयुतं वंदे. द आलं त्याच्यावर आलं मी बोल. द आलं द. सो लाईक आय सेड की परेश मोकाशी सरांची ब्रिलियंट रायटिंग असल्यामुळे या सिनेमासाठी मी अजिबात फार जास्त खोलात न जाता थेट या सिनेमा बघायला मी सिनेमागृहात जाणार आहे 1 तारखेला. तर चर्चिल जगाची भाजरतायत, तुम्ही नाटकाची भाजरा. फार नाजूक वस्तू असते हो जीव, व्यवस्थित घ्यावा लागतो. काढा. आणि ऑफकोर्स या सिनेमाचा रिव्ह्यू सुद्धा आपल्या या चॅनलवरती लवकरच येणार आहे. बाकी तुमचं काय मत आहे एकंदरीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाच्या ट्रेलरला घेऊन ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. अणुबॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला आहे तो. मला द्या, मला हवाय. हवाय होय, होय. मग पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या.